नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुबोध हा अशोक दादांबरोबर फोनवर बोलत असतो। तेव्हा अशोक दादा हॉस्पिटलमध्येच असतात। तर सुबोध विचारत असतो की तिकडे आता परिस्थिती कशी आहे। तेव्हा अशोक दादा म्हणत असतात की अरे तू इकडचे टेन्शन घेऊ नको, तिकडे दादाची सुद्धा तब्येत व्यवस्थित नाही, तू तेथेच थांब आणि उद्या सकाळी तू कविताला घेऊन हॉस्पिटलला येऊ शकतो। तेव्हा सुबोध हा मृण्मयी आणि मधूची तब्येत कशी आहे असे विचारत असतो। तेव्हा अशोक दादा सांगतात की अरे मृण्मयीला तर रक्त खूप वाया गेल्यामुळे तिला आता रक्त द्यावे लागते की काय, आणि आता मधुश्री सुद्धा तिचा बीपी लो झाला होता आणि आता सलाईन चालू असल्यामुळे ती सुद्धा लवकर शुद्धीवर येईल। त्यामुळे तू इकडची काळजी करू नको, मी तुला कॉन्टॅक्ट करत राहील आणि इकडे काय होते ते सर्व सांगेल। फोन ठेवल्यानंतर डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि मधुश्री सरपोतदार यांचे नातेवाईक कोण आहे असे विचारतात। तर लगेच सर्वेश पुढे येतो, मी त्यांचा भाऊ आहे असे सांगतो। तर लगेच डॉक्टर सांगतात की त्यांचा बीपी हा लो झाला होता, पण आता सलाईन वगैरे चालू असल्यामुळे त्या लवकरच शुद्धीवर येतील। तेव्हा अशोक दादा विचारतात की मृण्मयी कधी शुद्धीवर येतील। तेव्हा डॉक्टर सांगत असतात की ते सांगता येत नाही, कारण त्यांचं खूप रक्त वाया गेले, त्यामुळे त्यांना आता रक्त हे चढवावे लागेल आणि आमचे प्रयत्न मात्र चालू आहेत आणि AB निगेटिव्ह असे रक्त आम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाही आणि जितक्या लवकर हे रक्त भेटेल तितक्या लवकर चांगले होईल। तेव्हा आजी म्हणते की अरे सर्वेश, माझं रक्त तर चालेल ना। तेव्हा लगेच सर्वेश म्हणत असतो की नाही अगं आजी, तुझा रक्तगट वेगळा आहे। तेवढ्यात माया म्हणते की अरे सर्वेश, तुझे तर रक्त चालेल ना। तर सर्वेश हे डॉक्टरांना त्यांचं रक्त घ्यायला साठी सांगतो। तर डॉक्टर म्हणतात की सर, तुम्हाला बीपी वगैरे काही डायबिटीजचा त्रास आहे का। तेव्हा सर्वेश्वर हो बोलतो। तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की सॉरी, तुमचं रक्त नाही घेऊ शकत, कारण शुगर असल्यामुळे ते रक्त कुणासाठी चालत नाही। तेव्हा गुंजा लगेच म्हणते की डॉक्टर साहेब, तुम्ही एकदा माझं रक्त तपासून बघता की काय। तेव्हा लगेच माया ओरडते आणि गुंजा का मध्ये मध्ये करतेस ग, AB निगेटिव्ह रक्त काय असते हे तुला कसे समजते। कोण कुठली तू खेड्यातली मुलगी, स्वतःचं रक्त कधी तपासले आहे का। गुंजा म्हणते की हे बघा, यावेळेस मला कुणाची बरोबरी नाही करायची, फक्त माझं रक्त हे मृण्मयी ताईंला जर कामी आलं तर ते खूप चांगलं होईल। तेव्हा गुंजा ही सर्वेशला म्हणते की तुम्ही माझे रक्त डॉक्टरांना चेक करण्यासाठी सांगता का। तर डॉक्टर म्हणतात की चान्स घ्यायला काही हरकत नाही, कारण आम्ही तसे जवळच्या ब्लड बँकला सांगितलेले आहे, पण आपण इमर्जन्सी असल्यामुळे लवकरात लवकर ब्लड उपलब्ध होणे खूप आवश्यक आहे। तेव्हा डॉक्टर हे नर्सला गुंजाचे रक्त हे चेक करण्यासाठी आणि त्यांचा ब्लड ग्रुप हे चेक करण्यासाठी सांगतो। तेव्हा नर्स या गुंजाला आतमध्ये घेऊन जातात। तर सर्वेश्वर म्हणतो की आई, काय परिस्थिती आहे ग आज, आपलंच रक्त आपल्या माणसाच्या कामी येत नाही, इतकं सर्व वैभव असून आज त्याचा काही उपयोग नाही, म्हणून सर्वेश्वरला खूप वाईट वाटत असते। त्यानंतर इकडे कबीर बाहेर विचार करत बसलेला असतो आणि त्याला मृण्मयीला सांगितलेले ते डोंगरवाडीचे सत्य याचाच विचार करत असताना टेन्शन येते। तेवढ्यात उमेर गाडीवरून येतो आणि कबीर, मी आपल्या सर्व पत्रकारांना कळवले की मृण्मयीला रक्ताची खूप गरज आहे आणि तिला ते ब्लड ग्रुप कोणते लागते ते रक्ताची मी चौकशी सुद्धा केली, लवकरच काहीतरी मॅनेज होईल। तर कबीर ओरडतो आणि लवकरच काय, येथे मृण्मयीला लगेच रक्ताची गरज आहे आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले, जर मृण्मयीला काही झाले तर मी तुला सोडणार नाही, तू जर मला हे सत्य तिला सांगण्यासाठी नसते सांगितले तर आज मृण्मयीवर ही परिस्थिती आलीच नसती रे। तेव्हा गुंजा ही सर्व त्यांचे बोलणे ऐकत असते। तर उमेर म्हणत असतो की अरे मी काय केले, आणि तुझं मृण्मयीवर खरंच प्रेम नाही आणि तू परिस्थिती जर लग्न करून अजूनच धोक्यात घालत असला तर त्याचा काही एक उपयोग नाही। तेव्हा मात्र उमेरचे लक्ष गुंजाकडे जाते आणि लगेच उमेर हा म्हणतो की मी ब्लडचे बघतो, म्हणून उमेश लगेच तेथून निघून जातो। तर गुंजा कबीर बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते, तर कबीर हा बोलायला तयार नसतो। गुंजा म्हणत असते की अहो साहेबा, आता रागून काही उपयोग होणार नाही। तर कबीर म्हणतो की काय करू, मी माझी लग्नाची कमेंटमेंट्स ही मृण्मयीला देऊन बसलो, ती फक्त माझ्या मामाची मुलगी नाही तर माझी एक मैत्रीण सुद्धा आहे आणि मी तिच्यावर प्रेम सुद्धा करतो। मी माझ्या प्रत्येक नात्यांना तिरांजली देऊन मृण्मयीला सर्व काही खरं सांगून बसलो, पण जेव्हा मृण्मयी आता शुद्धीवर येईन तेव्हा मला एका अग्निपरीक्षेला तोंड द्यावेच लागणार आणि हे सर्व तुझ्यामुळे असे म्हणायला लागणार। तर लगेच गुंजा म्हणते की हो, हे सर्व माझ्यामुळे झाले असं तुम्हाला म्हणायचेच ना।
गुंजा विचारते की साहेबा, तुम्हाला गावाकडे जे काही घडले, भटजी, लग्न, या या तुमच्या मते याला काहीच किंमत नाही, पण मग तुम्ही स्वतःची नाती का विस्कटायला निघलात? आणि आणि जे काही झाले त्यात मृण्मयीताईंची काहीच चूक नाही. आणि त्या आईंकडे बघा, आई तुमच्या दोघांवर खूप प्रेम करतात, त्यांची आज तुमच्यामुळे काय अवस्था झाली. तर कबीरला गुंजाचे म्हणणे पटलेले असते. तर कबीर मनात म्हणत असतो की मृण्मयीला हे सत्य सांगणे गरजेचे होते, म्हणजे मला आता गुंजाचे म्हणणे पटते. आणि मृण्मयीला मी किती दिवस अंधारात ठेवणार होतो, कुणासाठी? ह्या गुंजासाठी. ही गुंजा तर माझी कोणीच लागत नाही आणि त्या लग्नाला सुद्धा मी काहीच किंमत देत नाही. त्यानंतर इकडे सर्वेश आणि माया हे रक्ताची चौकशी करत असतात, मात्र कुठेही रक्त उपलब्ध नसते. तेवढ्यात नर्स येतात आणि गुंजा कोण आहे असे विचारतात. तर लगेच माया म्हणते की काय? तेव्हा नर्स सांगतात की त्यांचा ब्लड ग्रुप हा मॅच झालेला आहे. तेव्हा लगेच सर्वेशला लगेच डोक्यात प्रकाश पडतो. तो विचार करतो की अगोदर डोंगरवाडी आणि आता ब्लड ग्रुपसुद्धा मॅच, म्हणजे नेमकं काय? तेव्हा माया म्हणते की सर्वेश, त्या काय सांगतात? तू कसला इतका विचार करतोस रे? आणि जा तू गुंजाला बोलावून घेऊन ये. तर सर्वेश हा लगेच बाहेर येतो. तर गुंजाही कबीरला म्हणत असते की मृण्मयीने मला बहीण मानले, तिने मला राखीसुद्धा बांधली, मी त्यांचं आयुष्य बर्बाद नाही करू शकणार. आणि साहेबा, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला कोणतंही दुःख तुमच्यापर्यंत नाही येऊन देणार. सर्व दुःख मी माझ्या माथी घेणार, पण मी तुम्हाला सुखात ठेवणार. आणि तसे माझ्या या जगामध्ये कोणीच नाही. माझ्या रक्ताला सुद्धा किंमत नाही आणि जगण्याला सुद्धा. तेवढ्यात सर्वेश्वर येतो आणि कबीरला गुंजाला आवाज देतात. तर गुंजा आणि कबीर धावतच येतात. तर सर्वेश म्हणतो की हिचा ब्लड ग्रुप मॅच झाला आणि लगेच सर्वेश्वर गुंजाला हाताला धरून घेऊन आतमध्ये जातो. तेव्हा गुंजा आपले ब्लड देत असते आणि नर्स म्हणत असतात की डोनर आपल्या समोर होती आणि देवासारखी अगदी धावून आली ती. तेव्हा सर्वेश्वर आणि कबीर यांना गुंजाचे खूप कौतुक वाटत असते. सर्वेश विचारतो की अरे कबीर, आता मधुश्री कशी आहे? तेव्हा लगेच कबीर सांगत असतो की ती आता बरी आहे आणि लवकरच रिकवर सुद्धा होईल. त्यानंतर सर्वेश म्हणतो की अरे कबीर, तू टेन्शन घेऊ नको, सर्व काही व्यवस्थित होईल. तेव्हा कबीर म्हणत असतो की मी सर्व काही सहन करील, पण माझ्या फॅमिलीला साधा काटा जरी टोचला तर तो मी सहन करू शकत नाही. त्यावर सर्वेश विचारतो की अरे कबीर, मृण्मयीला तू इतकं जीवापाड जपतो, मग तुमच्यामध्ये असं नेमकं काय घडले की लगेच इतकी भूमिका टोकाला गेली? तुम्ही दोघे एकमेकांना काही बोलले होतेस का? सांग ना कबीर, काय झाले ते? तर कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र कबीरला जे मृण्मयीला सांगितलेले की डोंगरवाडीला गुंजाचं आणि त्याचं लग्न झालं हे क्षण आठवतात. तर माया म्हणत असते की कबीर, काय झाले? दे ना उत्तर, इतका शांत का आहे? म्हणून माया पुन्हा कबीरवर ओरडत असते. तेवढ्यात नर्स येतात आणि आता प्रोसिजर पूर्ण होत आली, त्यामुळे तुम्ही सर्वजण बाहेर जा. त्यावर इकडे कबीर हा मधुश्री जवळ येतो आणि खूप रडत असतो की आई, आतापर्यंत मी तुझ्यापासून खूप काही लपवले नाही, पण एक गोष्ट लपवली की डोंगरवाडीमध्ये गुंजा आणि माझे लग्न लावण्यात आले. ही गोष्ट मला तुला सांगायची, पण कसे सांगू? मी ती गोष्ट मृण्मयीला सांगितली आणि आज तिची काय अवस्था झाली, म्हणून कबीरला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे नर्स ह्या गुंजाला सांगत असतात की आता झाले रक्त घेऊन, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा गुंजा म्हणत असते की मी व्यवस्थित आहे, तुम्हाला जर लागले तर अजून सुद्धा रक्त तुम्ही घेऊ शकता. नर्स विचारते की तुम्ही त्यांच्या कोण लागतात? तर लगेच गुंजा म्हणत असते की मला मृण्मयी ताईबद्दल आपुलकी वाटते. आणि त्या मधुश्री ताई तुझ्या कोण लागतात? तर सासूबाई लागतात का, असे नर्स विचारतात. तर गुंजा शांत होते आणि मी त्यांचे कोणीच लागत नाही असे बोलते. तेव्हा नर्स विचारते की काय ग तू, कुणाची कोणीच लागत नाही तरी सुद्धा तू किती धावपळ करतेस ग? तर गुंजा म्हणते की ते सर्व जाऊन द्या, पण त्या दोघी आता कशा आहे आणि कधी शुद्धीवर येतील? तर लगेच नर्स सांगत असतात की मधुश्री ताई आता लवकरच शुद्धीवर येतील, पण मृण्मयी ताई लवकर येतील की नाही, कारण त्या आता कसे डिस्कवर करतील तेच माहिती नाही, पण त्या लवकरच शुद्धीवर येतील. नर्स म्हणतात की आता आईंची तब्येत म्हणजे व्यवस्थित आहे, त्यांचा BP नॉर्मल आहे, मी चेक करून सर्व काही व्यवस्थित तुला सांगितले. आणि आता तू पेशंटला रक्त दिले ना, त्यामुळे तू कुठेही धावपळ करू नको, तू इथेच पेशंटजवळ थांब आणि आराम कर. नर्स बाहेर जाते. गुंजाला खूप वाईट वाटत असते. मी कोणीच कोणाची लागत नाही,
पण आता तरीसुद्धा माझ्यामुळे आई तुम्हाला ही दवाखान्याची पायरी ही चढावी लागली. पण आई हे सर्व माझ्यामुळे झाले. पण आता वनवा पेटवायच्या अगोदर साहेबांना थांबवायला हवं. जोपर्यंत साहेबा हा विस्फोट तुम्ही स्वतःच्या हाताने व्यवस्थित करत नाही तोपर्यंत ही गुंजा तुम्हाला सोडणार नाही. मी तुमच्यावर प्रेम केले पण त्याची शिक्षा मी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांवर अजिबात नाही होऊन देणार. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही मुरमईसाठी देवाकडे प्रार्थना करत असते की साहेबावर जे काही प्रेम केलं त्याची मी तुला भान देते पण तिला लवकर बरे कर. तेवढ्यात कबीर हा गुंजाला काहीतरी खाण्यासाठी घेऊन आलेला असतो आणि गुंजाला म्हणतो की खाऊन घे, तुझ्यावर प्रेम आहे यासाठी नाही तर तू मुरमईला रक्त दिले म्हणून त्या काळजीपोटी हे सर्व तुला सांगतो. तरीसुद्धा गुंजा ही कबीरला विचारते की तुम्ही काही खाल्ले का. तेव्हा कबीर हा गुंजावरच ओरडतो. तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.